ती होती आरोपीची। आरोपी घटनेच्या काही दिवस आधी त्या गावात जाऊन राहिला। ही बालिका तिच्या केवळ आजीसोबत राहते आहे हे आरोपीने पडताळून बघितलं। आरोपीने जागेची रेकी केली। आरोपीने घटनास्थळ हे निश्चित केलं, तिथे त्याचं सामान नेऊन ठेवलं आणि आरोपी काही दिवस वास्तव्यास तिथे गेला। त्यानंतर आरोपीने अतिशय थंड डोक्याने लहान मुलीला गाईचं वासरू दाखवतो हे सांगून त्या घटनास्थळाकडे नेलं। जाताना तिला गाठीशेवचं आमिष दाखवलं, गाठीशेव दिली आणि तिथे नेऊन ह्या बालिकेवर अत्याचार केले। या अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सीसीटीव्ही फुटेजेसच्या माध्यमातून 3:12 आरोपी ह्या बालिकेला तिथे नेतो आहे आणि 3:51 हा एकटा बाहेर येतोय। असा हा एकूण 39 मिनिटाचा जो कालावधी आहे, ह्या कालावधीबद्दल सविस्तर युक्तिवाद करण्यात आला। यासोबत आरोपीचे वैद्यकीय दाखले, मयताचे वैद्यकीय दाखले आणि FSL ची रिपोर्ट्स यावर अतिशय भर देण्यात आला। ह्या 39 मिनिटात ह्या बालिकेवर एकूण 18 गंभीर स्वरूपाच्या जखमा मिळून आल्या। तिच्यावर अत्याचार झालेला आहे, तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे, तिच्याशी अनैतिक संभोग झालेला आहे हे प्रॉसिक्युशनने साबित केलेलं आहे। आणि हे सगळं बघता आरोपीने हा थंड डोक्याने हे कृत्य केलेलं आहे आणि 3 वर्षाच्या बालिकेचा पुढील आयुष्य हे बर्बाद केलं आहे, तिला आयुष्यातून उठवलेलं आहे, तिचं आयुष्य संपवलेलं आहे। त्यामुळे हा आरोपी हा कोणतेही दयेस पात्र नाही। तसेच ह्या आरोपीवर यापूर्वीचे जे 2 गुन्हे होते त्या गुन्ह्यातनं तो निर्दोष मुक्त झाल्यामुळे त्याची हिंमत बळकावली आहे आणि त्यामुळे हा 3रा गुन्हा करायची त्याची हिंमत झालेली आहे। आरोपीचं जेव्हा वय 38 वर्ष होतं त्याने त्यावेळेस 65 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केले होते आणि आता आरोपीचं वय 65 वर्ष असताना त्याने 3 वर्षाच्या ह्या मुलीवर अत्याचार केलेले आहेत। हा सगळा घटनाक्रम बघता हा आरोपी रिफॉर्मेटिव्ह थिअरी मध्ये घेणं किंवा त्याच्यात काही रिफॉर्मेशन होईल अशा अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल। तसंच हा जो गुन्हा आहे हा अतिशय हिनियस क्राईम आहे, अतिशय गंभीर गुन्हा आहे, क्रूरतेचा कळस आरोपीने गाठलेला आहे। याच्यात आम्ही न्यायालयाच्या हे निदर्शनास आणून दिलं होतं की इवन या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर देखील तिच्या मृतदेहाशी देखील या आरोपीने मृतदेहावर देखील या आरोपीने अत्याचार केलेले आहेत आणि ही अतिशय पराकाष्ठा झालेली आहे। यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही। मेहरबान कोर्टाने आज या 12च्या 12 केस लॉचा जिस्ट हा वाचून दाखवला। या जिस्टमध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स ह्या केसला कशा लागू होतात याबद्दल सविस्तर भाष्य केलेलं आहे आणि ह्या आरोपीला आज एकूण 3 गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावलेला आहे। भीमराव कांबळे आता फासावर लटकायचं ह्या शब्दात कोर्टाने कन्क्लूड केलेला आहे। हा अतिशय ऐतिहासिक खटला ठरेल। हा गुन्हा 1 मे 2026 ला घडलेला आहे। 2 मे 2026 ला पहाटे ह्या गुन्ह्याची फिर्याद नोंदवण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आलेला आहे। त्यानंतर केवळ 15 दिवसात म्हणजे 16 मे ला एक परिपूर्ण 1200 पानी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे। या दोषारोप पत्रात लास्ट सीन टुगेदरची थिअरी, सायंटिफिक एव्हिडन्स, मेडिकल एव्हिडन्स, FSL चा एव्हिडन्स आणि DNA प्रोफाइलिंग हे महत्त्वाचे मुद्दे होते। त्या आधारे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे। हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्यानंतर 28 मे ला आरोपी विरुद्ध दोष निश्चिती करण्यात आली आणि त्यानंतर 29 मे पासून या खटल्याची सुरुवात झाली आणि एकूण 16 वर्किंग डेज मध्ये प्रॉसिक्युशनकडून 55 साक्षीदार तपासण्यात आले आणि आज या केसचा हा ऐतिहासिक निकाल आलेला आहे। आज या निकालाचं वाचन करताना कोर्टाने स्पष्ट असं म्हटलं आहे की ॲग्रिगेटिंग सर्कमस्टन्सेस अँड मिटिगेटिंग सर्कमस्टन्सेसवर कोर्टाने सविस्तर भाष्य केलेलं आहे की आरोपी केवळ 65 वर्षाचा आहे ही एकच बाब आरोपीच्या लाभात जाते, परंतु त्याचं विवेचन कोर्टाने असं केलेलं आहे की 65 वर्षाच्या वयात देखील याची ही वासना, याची ही लस्ट जी आहे, या लस्टची वासनेची भूक ही संपलेली नाही। त्यामुळे यास मोकळं सोडलं की याला जर जन्मठेपेची शिक्षा दिली तर हा समाजासाठी हा अतिशय घातक ठरू शकतो। ही जी घटना आहे हे थंड डोक्याने विचारपूर्वक केलेला खून आणि लहान मुलीवर केलेला अत्याचार आहे। ही घटना समाजाला हलवून टाकणारी आहे, तसंच ज्युडिशियस कॉन्शियसला देखील ही घटना अतिशय धक्का देणारी आहे असं निकालात नमूद करण्यात आलं आहे।
एकूण 137 पानांचं निकालपत्र आहे. त्याचं जिस्ट आज कोर्टाने वाचून दाखवलेलं आहे. कोर्टाने निकालपत्रात असंही म्हटलं आहे की सोसायटी आणि ज्युडिशियल कॉन्शियसला अतिशय धक्का देणारी ही घटना आहे. कोर्टाने हे म्हटलं आहे की महिलांवर होणारे अत्याचार विचारात घेता शासनाने कायद्यात वेगवेगळ्या अमेंडमेंट्स केल्या, पॉस्को ऍक्ट सारख्या कायद्यांची निर्मिती केली, परंतु दुर्दैवाने पॉस्को ऍक्टला जे अभिप्रेत आहे तसं जलद गतीने न्यायनिवाडे झाले नाहीत. याचा परिणाम असा झाला आहे की तपास करणारे तपासी अंमलदार बदलून गेले, साक्षीदारांच्या स्मृतीत विस्मरण झालं आहे, त्यामुळे पाहिजे तसा पुरावा पुढे येत नाही, साक्षीदार मिळून येत नाही आणि याचा निश्चित आरोपी पक्षांना नेहमी फायदा होत गेलेला आहे. परंतु हा खटला एक दुर्मिळ खटला म्हणता येईल की ज्या खटल्यात 16 दिवसात 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवलेली आहे. यात मला मी निश्चित काही गोष्टी हायलाईट करू इच्छितो की पब्लिक परसेप्शन बद्दल देखील कोर्टाने भाष्य केलेलं आहे की अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये पब्लिक परसेप्शन काय होत चाललं आहे. जसं ह्या गुन्ह्यात आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही न्याय आम्ही करू अशी मागणी झाली होती. कोर्टाने जजमेंटमध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा पब्लिक परसेप्शन येतं, पब्लिक रोष एवढा होतोय, समाजाचा राग एवढा ओढवतो की आम्हाला न्याय करू द्या, यापेक्षा समाजासाठी घातक काही ठरू शकत नाही. अशा वेळेस तातडीने न्याय होणं हे आवश्यक आहे. पब्लिक परसेप्शनचा विचार कोर्टाने अतिशय गांभीर्याने केलेला आहे. तर नसरापूर हत्या प्रकरणामध्ये नराधम भीमराव कांबळेला अखेर मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात आली.